आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। भारत पात्रात गेलो ना, तुला लागलं नाही ना? नाही, काही लागलं नाही। तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलंच रे। ए पण देवांशला काही संशय नाही ना आला? नाही नाही, अगं मी इतकी मस्त ऍक्टिंग केली आहे ना, त्याला काही कळलं नाही। पुढच्या 5 मिनिटात तू इथे पोहोचेल। वा, बरं झालं चला। प्रयत्न केले होते त्याला मारण्याचे, त्याच्या गाडीचे ब्रेक फेल केले होते मी, पण तरी पण तो वाचला। पुढच्या वेळी असं नाही होणार। पुढच्या वेळी त्या देवांशला मी जिवंत नाही सोडणार। हे तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र आहे ना, हे काढून स्वतःहून फेकून द्यावं लागेल तो सही। ताई रडू नकोस। अगं ताई, मला तुझा खूप अभिमान वाटतो। हे करणं सोपं नव्हतं। कुठून बळ आणलंस इतकं? वरुण, खरंच माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं। तुला माहितीये, त्या विक्रमने जेव्हा माझा हात धरला ना, त्या क्षणी असं वाटत होतं की खरंच माझा जीव गेला तर बरं होईल। त्याचा तो स्पर्श मला नव्हता सहन होत। इट्स ओके। आता तुला असं काहीही सहन करावं लागणार। आपल्याला जे हवं होतं ते मिळालंय। या व्हिडिओतून हे स्पष्ट होतंय की विक्रम आतापर्यंत जे काही बोलत होता, वागत होता, ते सगळं खोटं होतं। तुझा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा कसलाच संबंध नव्हता। वरुण, थँक्यू। तू जर नसतास ना, तर त्या विक्रमच्या विरोधातले पुरावे मी जमाच नसते करू शकले। खरंच थँक्यू सो मच। का ताई, आता तू मला थँक्यू वगैरे म्हणणार आहेस का? ताई, आतापर्यंत माझ्यासाठी तू जे काही केलंयस ना, त्याच्या पुढे हे काहीच नाहीये। आणि ताई, आपण सख्खे बहीण भाऊ आहोत का नाही? मग आपण एकमेकांची मदत नाही करणार तर मग कोण करणार आहे? बरं, ते सगळं जाऊ दे। बोलण्यात वेळ वाया नको घालवायला। हा व्हिडिओ आपल्याला लवकरात लवकर देवांश जिजूंना दाखवायला हवा। आपण देवांशला इथे बोलवण्यात यशस्वी झालोय, पण तेवढं पुरेसं नाहीये। हो ना, बहिणी सुद्धा आली पाहिजे इकडे। पण आता तिला कसं बोलवायचं? मला काय वाटतं, सुमनताई